देव आपल्यावरती कोपले तर आपल्याला गुरु त्यातून वाचवतात. पण गुरु जर आपल्यावरती कोपले तर साक्षात देवही आपल्याला वाचवू शकत नाही. त्यामुळे आपलं गुरुबळ नेहमी स्ट्रॉंग असावं. आपल्या कुंडलीतला गुरु नेहमी मजबूत राहावा. गुरुबळ मजबूत करण्यासाठी किंवा आपला गुरुबळ नेहमीच चांगला राहावा आणि आपल्याला कधीच कुठल्याच गोष्टीत अडचण येऊ नये यासाठी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये गुरूंची सेवा करायची आहे. तर आपण गुरुचरित्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दर गुरुवारी स्वामींची, दत्त महाराजांची किंवा तुमची जी इष्टदेवता आहे, गुरु आहे, त्यांची सेवा करायची आहे, की जेणेकरून आपला गुरुग्रह मजबूत राहील. तर त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये देवतत्व हे पृथ्वी तलावरती हजारो पटींनी जागृत असतं. त्यामुळे आपण कुठलीही सेवा केली तर ती आपली सफल होत असते आणि त्याचं 100% पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. श्रावण महिन्यामध्ये आपण आवर्जून मांसाहार वगैरे वर्ज्य करतो. आपण सर्व नियमांचं पालन करतो. त्यामुळे आपण बिनधास्तपणे कुठल्याही ग्रंथाचं पारायण, सेवा करू शकतो. शिवलीलामृत पारायण आपण करत असतो. गुरुचरित्र पारायण आपण करत असतो. तर गुरूंची कुठली सेवा आपण करावी? आता बरेचसे जण म्हणतात की 11 गुरुवारची सेवा आमच्याकडून होत नाही, तर तुम्ही 5 गुरुवारची सेवा सुद्धा करू शकता. तुम्ही 11 गुरुवारचा उपवास करणार असाल किंवा 5 गुरुवारचा उपवास करणार असाल, बऱ्याचशा जणांचे प्रश्न असेही येतात की आम्ही शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं पण व्रत करतो, मग गुरुवारी उपवास करायचा, शुक्रवारी उपवास करायचा होत नाही किंवा आपल्याला झेपत नाही. काही जण निरंकार करतात, काही जण खाऊन पिऊन करतात. तर मग अशा वेळी तुम्ही उपवास न करता सेवा केली तरी सुद्धा स्वामी तुमची सेवा मानून घेतात. कारण तुमचा भाव महत्त्वाचा असतो. गुरुवारी किंवा शुक्रवारी दोन्हीपैकी एक उपवास तुम्ही करू शकता किंवा वैभव लक्ष्मीचा शुक्रवारी तुम्ही उपवास करणार असाल तर गुरुवारी तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा. 11 गुरुवार अशा पद्धतीने पूर्ण केले तरीही चालेल. फक्त आपल्याकडून सेवा घडणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला नेहमी देवाच्या जवळ राहायचं आहे, म्हणजे देवाच्या समोर बसून राहायचं आहे असं नाही, तर देवाचं नामस्मरण तुमच्या मुखातून घडलं पाहिजे. हाच तुमचा खरा उपवास आहे. या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही गुरूंची सेवा म्हणून गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पठण करू शकता. तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करू शकता. यामध्ये 7 अध्याय आहेत. तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 11 पारायण किंवा 5 गुरुवारचे 5 पारायण असं करू शकता आणि यासोबत तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणही करू शकता. तुम्ही दर गुरुवारी किंवा श्रावण महिन्यातील पूर्ण महिना तुम्ही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय पठण केला तरीही अतिशय उत्तम सेवा आहे. किंवा फक्त गुरुवारी केली तरी चालेल आणि दररोज केली तर सोन्याहूनही पिवळ्या आहे. हे 2 ग्रंथ आपल्या आयुष्याचं कल्याण करतात. तुम्हाला जर पठण करणं जमत नाही, तुम्ही मनापासून श्रवण करा, ती सुद्धा सेवा लागू होते. त्याचप्रमाणे तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या अमृता समान आपला जो मंत्र आहे त्याचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचंही नामस्मरण करू शकता. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं पठण करू शकता. तुम्ही विजय ग्रंथाचं पठण करू शकता. तुमचे जी इष्टदेवता आहे, तुमचे जे गुरु आहेत त्या देवांच्या ग्रंथाचं पारायण तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये आपले गुरुग्रह मजबूत राहावा, गुरूंची सेवा आपल्याकडून घडावी आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी करू शकता. ज्याप्रमाणे सगळ्या नद्या येऊन एका महासागराला मिळतात, त्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही परमेश्वराची सेवा केली तरी ती महाराजांपर्यंत येऊन पोहोचते. त्यामुळे सेवेला जास्त महत्त्व आहे. तर तुम्ही दर गुरुवारी तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करू शकता. तुम्ही संकल्प करा की महाराज या श्रावण महिन्यातील 5 गुरुवारी किंवा पूर्ण श्रावण महिना माझ्याकडून ही सेवा करून घ्या. त्याचप्रमाणे गुरुवारी तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत की जेणेकरून तुमचा गुरुग्रह मजबूत होईल. आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. गुरुवारी तुम्हाला पिवळ्या वस्तूंचं दान करायचं आहे. पिवळी वस्त्र तुम्ही दान करू शकता किंवा मग तुम्ही पिवळे पदार्थ दान करू शकता. महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये, मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केळी दान करू शकता. तुम्ही गूळ आणि फुटाण्यांचं दान करू शकता. त्याचप्रमाणे एखादी गरजू व्यक्ती असेल तर तिला पिवळ्या वस्तू तुम्ही दान करू शकता. पैसेही तुम्ही दान करू शकता, पण त्या पैशाचा ते योग्य वापर करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या समोर त्या व्यक्तीला काहीतरी पिवळ्या वस्तू खाण्यासारख्या देऊन तुमच्यासमोर खायला लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही पिवळ्या गोष्टींचं दान करायचं आहे. दर गुरुवारी तुम्ही आपली जी गौमाता असते तिची सेवा करत चला. तिला चारा खायला द्या किंवा तुम्ही तिला हरभऱ्याची डाळ भिजवून ती खायला घालू शकता. अशा प्रकारे तुम्हाला सेवा करा. या छोट्या छोट्या सेवा आहेत, यातल्या कुठल्याही सेवा तुम्ही करू शकता किंवा जमलं तर सर्वच सेवा करा.
बघा, श्रावण महिना आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य घेऊन येतो, आरोग्य घेऊन येतो आणि त्याबरोबर आपण ज्या काही सेवा करतो त्याचं 100% पुण्यफळ प्राप्त होत असतं. कारण देव हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असतात आणि खूप हजारो पटींनी ते या पृथ्वी तलावरती उपस्थित असतात. श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण असतं. त्यामुळे या वातावरणामध्ये आपल्याकडून सेवा ही झालीच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक महिलेकडून, प्रत्येक पुरुषाकडून काही ना काही सेवा घडू दे. गुरुचरित्र पारायण असेल किंवा कुठल्याही ग्रंथाचं पारायण असेल, सेवा असेल, रुद्राभिषेक असेल, अशा ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्या तुमच्याकडून घडल्या पाहिजे. आणि आपल्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं, की आपण श्रावण महिन्यामध्ये एवढ्या साऱ्या सेवा केल्या आणि देवांचा आशीर्वाद तर आपल्याला प्राप्त होणारच असतो. तर अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी कुंडलीतील बळ जे आहे ते नेहमी चांगलं राहावं आणि आपल्या प्रत्येक कामात यश यावं, कुठलंही संकट आपल्यावर येऊ नये, गुरूंचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहो, यासाठी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.